नमस्कार. आज आपण कुंडली कशी तयार करायची याबद्दलचा अभ्यास करूया. तुमच्याकडे असणारं जे पंचांग आहे ते पंचांग काढा. त्यातलं कुठलंही मधलं एखादं पान काढा. तुम्हाला असं दिसेल त्या पंचांगामध्ये जे 15 दिवसाचं पान असेल तर एक तर ते शुक्ल पक्षाचं किंवा कृष्ण पक्ष असं 15 दिवसाचं पान असेल. त्यात इंग्रजी तारीख मग ती गेले 3 तारखेला सुरुवात होईल आणि 18 तारखेला संपेल, किंवा 5 तारखेला सुरू होईल आणि 20 तारखेला संपेल. आपल्याला त्या तारखांबद्दल नाही, 15 दिवसाचा कालावधी. मग तो कुठून सुरुवात होतो? मराठी महिन्याप्रमाणे जर बघितलं तर प्रतिपदा इथून सुरुवात होते आणि पौर्णिमेला ते पान संपतं, किंवा ते पान प्रतिपदेला सुरुवात होतं आणि अमावस्येला संपतं. अशा 15 दिवसाच्या कालावधीचं त्या पूर्ण पानावरती सुरुवात तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पद्धतीनं असेल. आणि त्याच्या खाली एक छोटीशी या टाईपची एक कुंडली दिलेली असेल आणि त्या कुंडलीच्या खाली असं लिहिलं असेल की शेवटच्या दिवसाची पहाटे 5:30 वाजताची कुंडली. त्या 5:30च्या शेवटच्या कुंडलीवरून तुम्ही 15 दिवसामध्ये असलेल्या ग्रहमानाचा अभ्यास करणार आहात आणि त्यावरून तुम्हाला मधल्या कोणत्याही तारखेला कोणत्याही वेळी ग्रह नक्षत्र यांची स्थिती काय होती याच्यावरून तुम्हाला कुंडली मांडता येते आणि मग तुम्हाला त्याचा अभ्यास करता येतो. आता आपण बघूया की सर्वसाधारण कोणत्याही व्यक्तीच्या पत्रिका जर बघितल्या आपण तर 2 कुंडल्या असतात. एक राशी कुंडली आणि दुसरी लग्न कुंडली. काही हुशार लोक आहेत ते डायरेक्ट लग्न कुंडली मांडतात, पण त्यामध्ये बऱ्याच वेळा चुका होतात, म्हणून आपण त्या मार्गाने जाऊ नये. आता राशी कुंडली आणि लग्न कुंडली यामध्ये फरक काय असतो? बघा, कोणत्याही घरामध्ये एखादी गृहिणी कणिक तिंबणार आणि त्याचा गोळा करून पोळपाटावरती पोळी लाटणार आणि लाटलेली पोळी ही तव्यावर टाकणार आणि भाजणार. म्हणजे पोळपाटावर लाटलेली पोळी म्हणजे आपली राशी कुंडली असेल. ती कच्ची तयार करायची आहे आणि मग लग्न कोष्टक बघत असताना लग्न कुठलं आहे हे बघायचं, लग्न बघायचं आणि त्यानंतर त्याचे ग्रह मांडायचे म्हणजे अंक मांडायचे आणि त्यानंतर मग राशी कुंडलीमध्ये दिलेले ग्रह हे त्या लग्न कुंडलीत भरायचे. ही खरी पद्धत. म्हणजे आपण काय म्हणतो, तव्यावरची पोळी आणि पोळपाटावरची पोळी यात फरक आहे. आता कोणी जर म्हणलं की मी तव्यावरच पोळी लाटतो तर धन्य आहे. त्यामुळं ती रिस्क घेऊ नका, त्यात चुका खूप होतात. माझ्याकडे आलेल्या कुंडल्यांमध्ये मी असं बघितलं आहे की एकाच पत्रिकेमध्ये नजर चुकीने 2 मंगळ घातलेले आहेत, कधी कधी 2 राहू घातलेले आहेत, कधी कधी गुरुच गायब आहे, कधी कधी त्यातला केतूच गायब आहे. मग हे असं जर काय झालं तर ते आपलं ध्यान बरोबर नाही आहे किंवा आपलं सतत विवेक बरोबर नाही आहे. मग ज्योतिषानं केलेली एखादी चूक ज्या माणसाची पत्रिका आहे त्याला दिल्यानंतर त्याला त्यातलं काहीही कळत नाही आणि तो ती घेऊन जातो आणि ती घेऊन तो कित्येक दिवस फिरत असतो आणि कोणाला कळत पण नाही. आणि मग त्याचे जे तोटे किंवा विवाहात होणारे विलंब किंवा काय अनिष्ट विनाकारण करणारे एखाद्याला करावं लागणारी एखादी शांती ही त्याला अडचणीत आणते आणि मग तो त्यासाठी खर्च करत राहतो. मग वेळ पैसा त्याचा वाया जातो, ज्योतिषाला काय होत नाही. म्हणून आपण समोरच्या माणसाचा काही तोटा होणार नाही याचा 10 वेळा अभ्यास करून अतिशय व्यवस्थित करा. नजर चुकीने एखादी राहिलीच, नजर चुकीने तर सुद्धा लक्षात आल्यावर आपोआप 2 मिनिटात परत रिपेअर करून द्यावे, खाडाखोड करत बसू नये. परंतु काय, आता प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न वेगवेगळा आहे. आता आपण बघूया की राशी कुंडली आणि लग्न कुंडली. मी 2 कुंडल्या मांडल्यात. मी या कुंडलीच्या वर इथं राशी असा शब्द लिहितो. आता ही राशी कुंडली मांडली जाते कशी, हिची बेसिक संकल्पना काय आहे, ही मांडताना नेमका आकाशाचा अभ्यास कसा करावा आणि मग आपल्याला ती मांडल्यानंतर ती काय आहे हे कसं दिसतं ह्याचं एक चित्र मी तुम्हाला इथं दाखवतो. ढोबळ मानाने आहे. आता अगदीच काही लोक ते रास, नक्षत्र, चरण, अंक तंक याप्रमाणे अंश, कला, विकला, आपल्याला त्या गणिताच्या पेचात अडकून बसायचं नाही. ढोबळ मानाने हे काय असतं हे आपण विचार करू. आता बघा, इथं तुम्हाला असं एक चित्र दिसेल की हा र म्हणलं म्हणजे रवी. इथं रवी म्हणजे सूर्य आहे
सूर्य स्थिर आहे. ह्या सूर्याभोवती पृथ्वी ही या लंब गोलाकार अंडाकृती वर्तुळातून फिरते आहे. ही कुठं रेषा मारलेली नाही, पण आपल्याला ह्यातून फिरते आहे असं दिसतंय. आणि ही फिरत असताना ह्या पृथ्वीच्या भोवती चंद्र हा ह्या पृथ्वीच्या भोवती लंब गोलाकार असा फिरत फिरत पृथ्वी सूर्याभोवती, त्याबरोबर चंद्र पण फिरतोय. हे आपण खूप वेळा वाचलेलं आहे, खूप वेळा ऐकलेलं आहे. मग लग्न कुंडली किंवा राशी कुंडली ही संकल्पना काय सांगते? तर असा विचार करा की ह्या पृथ्वीवर तुम्ही इथं कुठंतरी उभे आहात आणि तुम्ही ह्या आकाशाकडे म्हणजे विश्वाकडे बघत आहात आणि तुमचे डोळे इतके तीक्ष्ण आणि छान आहेत की तुम्हाला हे सगळं इतक्या लांबचं स्पष्ट दिसतंय. म्हणजे बघा, अगदी लांब अंतरावर 2-4 किलोमीटरवर काही दिसत नाही आपल्याला, पण जर आपण दुर्बीण लावली तर आपल्याला ते दिसतं. म्हणजे आपले डोळे तेच आहेत, पण आपण मध्ये माध्यम वापरलं. तसं हे माध्यम जे लोक वापरतात, दुर्बिणींचा वापर, त्यांना हे स्पष्ट दिसतं आणि त्यामुळे त्यांनी ते लिहिलेलं आहे. बऱ्याच वेळेला हे स्पष्ट न बघता सुद्धा त्या ग्रहांचा फिरण्याचा कालावधी, त्याची गती, त्याची राशी, अंश, कला, विकला ह्याचा जर अभ्यास केला तर ते सुद्धा न बघता आपण सांगू शकतो. परंतु आपल्याला त्या खोलात इतक्या जायचं नाही. मग आपण बघायचं की ह्या पृथ्वीवर इथे एखादा माणूस उभा आहे आणि हे घड्याळ आहे आपलं. घड्याळ बघा, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे कल्पना करा, हा रवी आहे आणि ह्याच्या कडेला हे असं अथांग पसरलेलं विश्व आहे. असं अथांग पसरलेलं विश्व आहे. आपल्याला हे काहीच दिसत नाहीये, पण ह्याच्याभोवती फिरणारी पृथ्वी. आता या पृथ्वीच्या वरती इथे चंद्र दिसतोय आपल्याला कुठतर आलेला. मी जर पृथ्वीवर उभारल्यानंतर मला हा रवी चंद्र दिसला, पण त्याच्या मागे असणारे जे तारे दिसतात त्याच्यावरून मी साधारणपणे मला माझ्या डोळ्याच्या रेषेमध्ये रवी आणि इकडं काय दिसलं, धनुरास 9 आकडा. याचा अर्थ मी असं म्हणेन की ज्या क्षणाला मी तिथून पाहतोय त्यावेळेला पृथ्वीवरून रवी हा धनुराशीत होता. प्रत्यक्षात तो तिथंच आहे, पण माझ्या दृष्टी सापेक्ष त्याच्या मागे धनुरास आहे, त्यामुळे रवी धनुराशीत होता. आणि हा चंद्र आहे, इथून जर मी पाहिलं तर तो वरती दिसतोय मला आकडा 1 म्हणजे मेष. हा चंद्र मेष राशीत होता. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून मला चंद्र मेष राशीमध्ये होता असं दिसलं आणि रवी धनु राशीमध्ये होता असं दिसलं. तर मग मी माझी कुंडली मांडताना राशी कुंडली जी आहे ती चंद्रावरून येते. मग चंद्र जर 1 मध्ये असेल तर मी ह्या फिरण्याची गती जी आहे ती दाखवली तुम्हाला, पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि मग इकडून पुन्हा तिकडे, या पद्धतीनं. म्हणजे घड्याळ ज्याप्रमाणे फिरतं काटा, त्याच्या विरुद्ध बाजूनं हे सगळं फिरतंय. म्हणून मी इथं अंक लिहिताना हे या बाजूनं लिहिणार, अशी गती येणार त्याला, ज्याप्रमाणे पृथ्वी फिरते त्याप्रमाणे. मग माझं कसं येईल गणित? हे जर चंद्र 1 मध्ये असेल तर मला ही राशी कुंडली 1 न मांडायला पाहिजे. समजा असं माना की हा चंद्र इथं न लिहिता इथं आला असता, इथं मी रेषा मारली तिथं, समजा ह्या इथं आला असता तर मला इथून तो असा दिसला तर मागे इथं 10 आकडा दिसला असता. म्हणजे मी असं म्हणलो असतो की चंद्र हा मकर राशीमध्ये आहे. मग माझी राशी कुंडली 10 या अंकानं सुरू झाली असती. म्हणून आत्ता मी 1 दिसतं मागं, म्हणजे चंद्र मेष राशीत आहे असं समजून इथं मी अंक लिहितो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 याप्रमाणे हे सगळे अंक लिहित असताना मला असं लक्षात आलं की रवी कुठं आहे? धनुराशीत. पण हे मला इथं दाखवलेलं आहे, पंचांगात हे असं दिसणार नाही. पंचांगात तो कुठं आहे हे लग्न कोष्टक शोधावे लागतील. आणि लग्न कोष्टक जर त्या वेळेला शोधलं, समजा तुम्ही गृहीत धरा की ही तारीख जी आहे ही तारीख 12 नोव्हेंबर
20/25 रात्री 11 म्हणजे 23:00 रात्री 11 वाजता अशी आहे असं माना. तर आत्ता पंचांगामध्ये मला 12 नोव्हेंबर 2025ला 23 म्हणजे रात्री 11 वाजता त्या लग्न कुंडलीमध्ये जर चंद्र कन्या राशीत आहे असं दाखवत असेल तर मी इथं 6 सुरुवात करणार. हे मी पाहिल्यानंतर मला कळेल, तोपर्यंत मी गडबड करणार आहे. म्हणून तुम्हाला म्हणलं ही राशी कुंडली आणि ही लग्न कुंडली. राशी कुंडली ही चंद्र या ग्रहाच्या वरून आपल्याला काढता येते, चंद्र कुठे आहे, आणि लग्न कुंडली हा रवी कोठे आहे याच्यावरून काढायची असते. त्यामुळे ह्या दोन्ही कुंडल्या वेगवेगळ्या आहेत. आता मला ह्या राशी कुंडलीमध्ये ग्रह भरायचे असते, तर मग मला ते कसे भरता येणार? ज्याप्रमाणे मला या पृथ्वीवरून रवी दिसतो, ज्याप्रमाणे चंद्र दिसतो, त्याचप्रमाणे मला हे राहिलेले ग्रह दिसतात. ते म्हणजे कोणते बघा, रवी, त्यानंतर येणार मंगळ, त्यानंतर येणार बुध, त्यानंतर येणार गुरु, त्यानंतर येणार शुक्र, त्यानंतर येणार शनी, त्यानंतर येणार राहू आणि त्यानंतर येणार केतू. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा 9, हे 9च ग्रह दिसतात. काही पंचांगामध्ये एवढेच दिलेले आहेत, काही पंचांगामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे राहू केतू नंतर हर्षल, प्लुटो आणि ने म्हणजे नेपच्यून असे पण दिलेले आहेत. मग ते पण कुठे आहेत बघून आपण त्यामध्ये लिहितो आणि मग आपली ही लग्न राशी कुंडली ती पूर्ण होते. राशी कुंडली पूर्ण लिहिल्यानंतर मग लग्न कुंडलीचं बघायचं की त्यामध्ये लग्न कुठे आहे, आणि त्यानुसार समजा गृहीत धरा की आता या समोरच्या प्रकारात आपण पाहिल्यानंतर पृथ्वीवर मी इथे आहे, मला रवी हा धनुराशी त्याच्या मागे दिसते आहे म्हटल्यानंतर मी लग्न कुंडली 9 या अंकाने लिहिणार. 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 आणि 8 याप्रमाणे मला एखाद्या व्यक्तीची राशी कुंडली आणि लग्न कुंडली लिहिता येईल. मग मी वाचताना कसं वाचणार? ही राशी कुंडली आणि ही लग्न कुंडली. राशी कुंडली काय दाखवते? मेष रास. मग 1 याच्या पुढे मी इथं चंद्र लिहिणार. म्हणजे काय? 1च्या पुढे चंद्र म्हणजे राशी कुंडली नेहमी या प्रथम स्थानात चंद्रच दाखवते. त्यामुळं चंद्र राशी कुंडली कशी आहे? मेष राशी कुंडली आहे. पण जर लग्न कुंडली बघितली तर धनु लग्न कुंडली आहे. मग ही धनु लग्न कुंडली आपण कोणती बघतो? राशी कुंडली कधीही पाहत नाही. जेवढी म्हणून पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्या सर्व पुस्तकामध्ये जे फलित दिलेलं आहे, म्हणजे कोणती कुंडली बघितल्यानंतर कुठं काय आहे. उदाहरणार्थ प्रथम स्थानामध्ये जर बुध असेल आणि तो मिथुन राशीत असेल तर त्याचं फलित काय? प्रथम स्थानात बुध मिथुन राशीत असल्यावर त्याचं फलित काय हे सांगितलेलं आहे ज्या पंचांगांमध्ये. त्या सगळ्या पंचांगांनी फक्त लग्न कुंडलीवरूनच ज्योतिष कसं बघायचं हे सांगितलेलं आहे. त्यामुळं राशी कुंडली आपण कधी पाहत नाही, मग आपण पाहतो ती लग्न कुंडली. त्यामुळं प्रथम राशी कुंडली करून घ्या. मग ते सगळे ग्रह, आता इथं 1 मध्ये चंद्र लिहिलं आहे, इथंही 1 मध्ये चंद्र लिहा, आणि ते बाकीचे ग्रह आहेत ते शोधा कुठं आहेत ते बघूया आपण कसं बघायचं. ते ह्यात लिहायचे, ह्यात लिहायचे, नंतर ह्यात मोजायचे बरोबर आहेत का. चंद्र 1, इथं चंद्र 1, व इथं 4 मध्ये मंगळ, तर इथं 4 मध्ये मंगळ आलाय का. इथं 5 मध्ये बुध, तर इथं 5 मध्ये बुध आलाय का. काही वेळेला एकाच घरामध्ये 2 3 4 5 6 7 असे पण ग्रह दिसतात आपल्याला. मग तेवढी स्पेस असेल तर बरं, नसेल तर जरासं कडेला लिहायचं, परंतु ते लिहायचं व्यवस्थित, गडबड नाही, खाडाखोड नाही करता. म्हणजे आपल्याला लग्न कुंडली जी आहे हिच्यावरून हे सगळं फलित बघायचं असेल. लग्न कुंडली आपली व्यवस्थित पाहिजे. आपल्याकडून काही चूक होते का, डबल लिहिलं जाते का, कुठलं तरी शब्द, म्हणजे काही वेळेला असं व्हायचं आमच्याकडे, हे लग्न कुंडली 9 सुरुवात होते, मग ते 9 10 11 12 लिहिल्यानंतर 1 नाही,
13 लिहायचे काय लोक आमचे, 13, 14, 15, 16, 17, 18. अहो चुकलो का काय, पुन्हा ते खोडा, पुन्हा दुसरं पान घ्या. म्हणजे आपण जेव्हा तंद्रीत असतो, ट्रान्समध्ये असतो, तेव्हा आपलं सतत विवेक जागृत नसतो, तेव्हा आपण या चुका करतो. मग त्याच प्रकारची चूक ह्यात लिहिताना होते. मग राशी कुंडलीमध्ये 7 मध्ये मंगळ असतो आणि लग्न कुंडली बघितली तर तो 6 मध्ये असतो कधी कधी. म्हणजे काय झालं तर हे आपलं सतत विवेक जागृत नसल्यामुळं आपण केलेली चूक असते. अशी शक्यतो चूक कधी करायची नाही. याप्रमाणे एकदा सराव करा आणि ते कुठं आहे हे बघायचा प्रयत्न करा. ज्यावेळी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी एकदा समोरून घ्याल, समजून घ्याल की आपल्याला काय करायचं आहे, त्यावेळी तुम्हाला राशी कुंडली आणि लग्न कुंडली लक्षात येईल. म्हणजे आता हा रवी इथं दिसतोय, मग या पृथ्वीवरून समजा गृहीत धरा की बुध हा कुठे असेल, रवी आणि पृथ्वी यांच्यामध्ये असेल. मग इथं कुठंतरी ह्या बुधाची कक्षा ही अशी एवढी आहे असं माना, अशी एवढी आहे आणि इथं कुठेतरी बुध आलाय. तर मग ह्या पृथ्वीवरून तो बुध बघा, हा मी माझा डोळा इथं आहे, मला हे असं दिसलं म्हणून हे इकडं आलं. इथं चंद्र ह्याच्या मागं बघितलं म्हणून मी इथं आलं. पण इथं जर समजा बुध असेल आणि तो बुध इथं दिसला मला, तर मी लिहिणार काय बघा, बुध कुठे आहे, वृश्चिक राशीमध्ये आहे. मग 8 मध्ये बुध येणार माझा. मग या पद्धतीनं ते दिसतं प्रत्यक्षात आपण बघणार नाहीये, पंचांगात दिलेलं आहे तेच काढणार. कारण समजा गृहीत धरा 10 वर्षापूर्वीचा जन्म आहे आणि त्याची कुंडली काढायची, तर आपण 10 वर्षापूर्वी ती कुठं होती, कुठं बघायला जाणार, 10 मिनिटापूर्वीच आपल्याला कळणार नाही काय. तर ते दिलेलं असतं, ते आपण नीट बघायचं आणि त्यावरून हे सगळं मांडायचं. एकदा मांडायला शिकलो किंवा आपल्याला हे तयार येतं. आज तुम्हाला मोबाईलमध्ये दिली तारीख आणि वेळ की पटकिनी कुंडली मिळते, त्यामुळं आपण हे कष्ट करत नाही. पण मला असं वाटतं की आपण जेवढे आळशी होऊ तेवढे आपले प्रॉब्लेम वाटतील. स्वतः पंचांग घ्यायला शिका, पंचांगातून हे एकदा काढायला शिका. पंचांगातून ते काढल्यानंतर मिळालेल्या कुंडलीमध्ये बरोबर आहे का तपासायला शिका. इतक्या प्रचंड चुका यामध्ये आहेत. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर बनवणारे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, त्यांना काहीही स्वतःची रास कळत नसते आणि ते सगळं हे बनवतात. परिणाम असा होतो की त्यात अनेक चुका होतात आणि त्यांची एक चूक ही पुढं सगळं चुकवत राहते. कित्येक तरी सॉफ्टवेअर असे की ज्या सॉफ्टवेअरमध्ये दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अनेक चुका आहेत आणि ह्या अनेक चुका आपल्याला सुद्धा कळत नसतील तर आपण अडाणी, आणि आपल्यामुळं आपण ज्यांना कुंडली बनवून देतो तो अडाणी. म्हणून आपण ती चूक करायची नसेल तर आपण हाताकडून ह्या 10 कुंडल्या गेल्या पाहिजेत. 20 करा, पण स्वतः हाताने करा. लोकांना बनवून देताना तुम्ही व्यवस्थित कॉम्प्युटरवर बनवून द्या, माझं काही म्हणणं नाही. कारण तुमचं अक्षर खूप छान असेल तरी तुम्ही आळशी असू शकता, चांगलं नसेल तर ते दाखवण्यासारखंच नसतं, काय लिहिलंय सुद्धा कळत नाही. आता तो तुमचा दोष नाही, तुम्ही आता सुधरू शकत नाही त्या अक्षराला. परंतु आपलं अक्षर चांगलं नसेल तर ते प्रदर्शनीय नाही म्हणल्यानंतर ज्यांचं चांगलं आहे त्यांच्याकडे लिहून घेणे किंवा सरळ कॉम्प्युटर प्रिंटर काढून देणे, ती सुद्धा चेक करणे. कारण कॉम्प्युटरमध्ये सुद्धा चुका असतात. हा जर प्रकार बघितला तर बऱ्याच वेळा कॉम्प्युटरमध्ये धनुरास दिली आणि ज्येष्ठा नक्षत्र दिले, म्हणजे काय, वृश्चिक राशीत नक्षत्र, असं चूक होऊ शकते. पण लोक नंतर मग कसं करायचं, तर ते आपण बरोबर आहे का हे तपासायला लागायचं. कारण कॉम्प्युटरला नीट लक्षात घ्या, हेड नावाची वस्तू आहे, मोबाईलला हेड नावाची वस्तू आहे, ब्रेन नाही आहे. ब्रेन आपल्याला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या ब्रेनच्या आहेत. त्या जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण त्या चुका करत राहणार आणि आपल्या चुका लोकांच्या पदरात टाकत राहणार. त्यामुळं प्रयत्न करा, 5-25 असे कुंडल्या बनवायचा प्रयत्न करा. एकदा त्या कुंडल्या बनवल्या, एकदा लिहायला शिकलो किंवा आपण त्यानंतरच्या ह्याच्यामध्ये पंचांग हातात घेतल्यानंतर ती कुंडली कशी बनवायची आणि त्या कुंडलीमध्ये खाली दिलेल्या एका कुंडलीवरून ही राशी कुंडली आणि त्यानंतर लग्न कुंडली कशी बघायची हा प्रयत्न करू. हा प्रयत्न शिकला आपण की अडचण काय नाही. त्यानंतर सराव मात्र 100% गरजेचा आहे. आणि ह्यासाठी अगोदर हे मांडायला शिका, हे पंचांगात बघायला शिका. पंचांगात हे चित्र दिसणार नाही पण ह्या गोष्टी दिसतील. आपण त्या बघितल्या की आपण प्रयत्न करू. त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रत्यक्ष पंचांग हातात घेतल्यानंतर त्या पंचांगातून राशी कुंडली कशी बनवायची आणि राशी कुंडली बघितल्यावर लग्न कुठलं बघायचं आणि मग लग्न कुंडली कशी बनवायची प्रयत्न करूया आणि मग आपण बाकीच्या कुंडल्या करायचा प्रयत्न करूया. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की प्रत्यक्षामध्ये पंचांगातून कुंडली कशी तयार करायची. तोपर्यंत थांबूया. शेअर करा, लाईक करा, भरपूर वाचा, भरपूर एकदा ऐका. चुकलं तर लक्षात घ्या की आपल्याला क्षमा नाही. त्यामुळे आपण चुकायचं नाही, आपल्या माणसाला चुकू द्यायची नाही. ओके, प्रयत्न